हाय फ्रेंड, कसे आहात? तर दुपारचे 3 वाजलेले आहेत. माझ्या संगणकच्या 2 वेळा रिव्हिजन मारून झालेले आहेत आणि मग माझं मुलाला जेवण घेऊन आटपून त्याला मी आराम करायला मग मी त्याच्यासोबत थोडीशी 10-15-20 मिनटं मी सुद्धा झोपली आणि नंतर उठली, फ्रेश झाली. माझा मुलगा आला दुपारी 2 वाजता. त्याच्या आधी मग नंतर मी त्याला थोडीशी भाजी नाही खायची होती मग चटणी करून दिली आणि नंतर नंतर थोडीशी भांडी होते ते घासघूस करून नंतर अजून सामान्य विज्ञानच्याकडे आता अभ्यास करत आहे. त्यात मनामध्ये एक भीती वाटत आहे की 2 मार्चची एक्झाम आहे ICDS ची. तर कसा होईल काय होईल. तर आपल्याला मनामध्ये भीती न बाळगता आपल्याला त्या समोर जाऊन पेपर व्यवस्थित शांत पद्धतीने सोडवायचा आहे हे मी स्वतः ध्येय ठेवले आहे. आणि नंतर एक्झामचा रिझल्ट नंतर पाहू, जो होईल तो. पण मनात भीती वाटते असं नाही, मनात तर वाटते भीती. पण आपल्याला माझा आता तरी 15 दिवस आहे तर मला 2 वेळा तर रिव्हिजन मारायचे आहे. आता बघा मला 2 दिवसाच्या आधीच ICDSची पुस्तक मिळाली आहे, कारण की माझ्याकडे मोरंबा वारंबे सरांची पुस्तक आहे, इंग्लिशची बाळासाहेब शिंदेची आहे, सामान्य विज्ञानची आहे, तात्याची ठोकळ्याची पुस्तक आहे. तर हे पुस्तक आहे आणि माझ्याकडे TCSचे विश्लेषण म्हणजे त्याची बुक आहे. तर हे सगळं मी त्याची अभ्यास करते. पण ICDSची माझ्याकडे पुस्तक नव्हती, पण मी उत्कर्ष अकॅडमीमधून ऑनलाईन चे क्लास करायची, तर तिथून मी अभ्यास करत. पण आता ह्या पुस्तकामधून जे कायदे आहेत ते खूप सारे दिले आहेत. तर असं मनात वाटते की होईल का 15 दिवसात. तर मनात जर ठामपणे निश्चय केला ना तर नक्की होऊ शकते. आणि आपण असे मनामध्ये असे भीती बाळगू का काही होणार नाही, तर ते खरंच नाही होऊ शकत. तर म्हणून आपल्याला भीती बिलकुल बाळगायचं नाही आहे. समोर व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. रिझल्टची नंतरची बघू, पण प्रयत्न आपल्याला सोडायचा नाही. तर हे मला तुमच्यासोबत सांगायचं, माझा एक मनातले जे भावना आहे ती तुम्हाला शेअर करणार होती. तर आता मी सामान्य विज्ञानचा अभ्यासला सुरुवात करते, कारण 3 वाजले आहेत. 3 ते 5 वाजेपर्यंत सामान्य विज्ञान करायचं आहे, कारण की माझा मुलगा झोपलेला आहे आणि मग बाकीचे मग आपल्याला सायंकाळची कामं राहतोच. तर चला मग मी तुम्हाला शेअर करते सामान्य विज्ञानची. कालचे सगळे कामं आटपून मग मी स्वतः प्रार्थना म्हटले आणि नंतर स्वतःला पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी मी मेडिटेशन 10 मिनटं बसले. स्वतःला असा पॉझिटिव्ह विचार केलं सगळं शक्य आहे. आपण निगेटिव्ह विचार न करता सगळे मनामध्ये पॉझिटिव्ह विचार करायचं का नाही, माझं शरीर व्यवस्थित आहे, माझा अभ्यास होत आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. आपण आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःमध्ये असं व्यवस्थित फील करायचं आहे का नाही, सगळ्या व्यवस्थित आहे, सगळं पॉझिटिव्ह विचार करून नंतर मी 11:15 वाजता अभ्यासला लागले. संगणकच्या टॉपिक माझ्याकडे उत्कर्ष अकॅडमीमधून मी नोट्स काढलेले आहेत. ते संगणकचे मी वारंवार रिव्हिजन मारत आहे. तर बघा, आपल्याला वारंवार रिव्हिजन मारून तेव्हाच आपल्याला पेपरामध्ये लक्षात राहतो. आपण एकदा रिव्हिजन मारतो आणि फक्त खूप सारा साठा असतो आणि फक्त एकदा रिव्हिजन मारून तितकं काही आपल्या लक्षात नाही राहतो. तर एकाच गोष्टीला आपण वारंवार रिव्हिजन मारता आल्या पाहिजे, वारंवार तेच शब्द वाचायला पाहिजे, तेव्हाच आपल्याला आपली मेमोरीसुद्धा आपले काम करते. म्हणून मग नंतर मी संगणकचे टॉपिक रीड केले, म्हणजे संगणकाचा जनक काय असतो, संगणकाच्या मेमोरीचे प्रकार, पहिला संगणक व्हायरस, इनपुट डिव्हाइस, म्हणजे संगणकचे 10 क्वेश्चन ICDSमध्ये विचारलेले आहेत. तर माझ्याकडे 50 क्वेश्चनचे पूर्ण नोट्स 50 क्वेश्चन आहेत, जास्तीत जास्त आहेत. तर मी तेच रिव्हिजन मारत आहे. इतकं केलं तरी खूप बेस्ट आहे, ते संगणक म्हणून कवर होऊन जाणार. तर आपण एकदा वाचलो आणि 2दा वाचलो असं होणार नाही. तर आपल्याला तेच क्वेश्चन आपल्याला वारंवार
नोट्स आपल्याला वाचायच्या आहे तेव्हाच होणार आहे. तर बघा माझा मुलगा तो हट्ट करत होता, मम्मी मला जेवण चारून. मग त्याला मी जेवण घेऊन चारून नंतर मी सुद्धा अजून अभ्यासला लागले. तर बघा हे माझे नोट्स मी तुम्हाला शेअर करत आहे. अशा पद्धतीने मी आपले नोट्स काढलेले आहे. इथूनच मी अभ्यास संगणकच्या टॉपिक करत असतो. आणि ICDची पुस्तकसुद्धा माझ्याकडे आलेली आहे. तिथूनसुद्धा मी आता संगणकचे जे मेन टॉपिक आहे तिथून मी करणार आहे. तर दिवसभरातून आपल्याला वेळ कसा मिळतो आणि आपल्याला अभ्यासासाठी आपल्याला स्वतःहून वेळ काढावा लागेल. घरचे सगळे आता घरी माझे 7 मेंबर आहेत. सगळ्या गोष्टी मॅनेज करूनच अभ्यास करायला लागते. तर माझा मुलगा झोपलेला होता, तर नंतर मी सुद्धा संगणकला अजून वेळ दिले. आणि याच्यामध्ये खूप काही दिले आहे. सॉफ्टवेअर सिस्टीम ॲप्लिकेशन हे सगळं माझ्याकडे नोट्स काढलेले आहेत. नंतर मी ICDचे नोट्स काढलेले आहेत. ICDचे बी सुद्धा नोट्स होते तिथे, तर ते सुद्धा मी रीड केले. आणि माझा मुलगा सुद्धा डिस्टर्ब करत होता. पण म्हणतात ना, मनामध्ये जी आग असली ना, तर कोण काय बोलत आहे ते सुद्धा आपल्याला दुर्लक्ष होते ना, आपला फक्त आपला अभ्यासकडे फोकस असतो. तर मनामध्ये खूप भीती वाटत आहे की कसं काय होणार एक्झाम, काय होणार. पण आपण मनामध्ये भीती न बाळगता त्याला समोर आपण प्रयत्न करायचं का नाही. अभ्यास जर आपला व्यवस्थित असला ना, तर सक्सेस मिळण्याकरिता कोणी थांबवत नाही. तर मुलगासुद्धा खेळत होता. तो सुद्धा आपले काही ना काही असा पोंगाडा काही ना काही बोलत होता. मग मी आपले ICDचे माझ्याकडे नोट्स होते ते सुद्धा मग मी ते वारंवार रिव्हिजन केले. बघा 3:15 वाजले होते, तर माझा मुलगा झोपला होता. मी सुद्धा 10 मिनटं त्याच्यासोबत आराम करून नंतर मी अभ्यासला सुरुवात केली. तर मग मी सामान्य विज्ञान हातात घेतले. ICDची पुस्तक होती माझ्याकडे. तर ते बघा इतके सारे सामान्य विज्ञानचे दिलेले आहे विस्तारितपणे. ते पंचायत राज, समाज सुधारक, नदी प्रणाली, हे सगळं विज्ञान हे सगळं दिलेले आहेत. तर याच्यामधून फक्त जे ब्लॅक पेननं जे डार्क दिले आहेत IMP आहे तेच मी फक्त रीड करत आहे. आणि तसं मी तात्याच्या ठोकळ्यामधून आधी सामान्य विज्ञान केलेलं आहे. तर इथून इतकी सारी पुस्तक आहे आणि 2 मार्चला एक्झाम आहे. तर माझे सगळं झाल्या पाहिजे असेनुसार मी मॅनेज करते. तर म्हणजे 4 दिवस सामान्य विज्ञानला द्यायचं आहे. म्हणजे 4 दिवसामध्ये 2 वेळ रिव्हिजन मारून झाल्या पाहिजे असं मी डिसाईड करत आहे. तर मी इथे तुम्हाला हे सांगत आहे की मी इथं फक्त मेन टॉपिक करत आहे हे सांगत आहे. आणि बघा इतकं सारा डिटेल्स लिहिले आहे. अनुक्रमणिकामध्ये खूप काही विस्तारितपणे दिलं आहे. इतके टॉपिक फक्त आपल्या TCSचा डिमांड काय आहे, कोणते क्वेश्चन विचारते, कोणत्या घटकावर प्रश्न विचारलेले आहेत, त्या घटकानुसारच आपल्याला अभ्यास करणं गरजेचे आहे. आणि आपण खूप काही वाचत आहोत सगळं ओबडधोबड असं काही नाही. TCSच्या माध्यमातूनच TCSची डिमांडनुसारच आपल्याला अभ्यास करणं गरजेचे आहे. तर बघा सामान्य विज्ञान व 20 क्वेश्चन विचारलेले आहेत आणि संगणकावर 10, तर बुद्धिमत्ता व गणितावर 20 क्वेश्चन आणि ICDचे कायदे आणि योजनावर 20 क्वेश्चन. तर 3 घटक आपल्याला करणे खूप गरजेचे आहे. जर परीक्षामध्ये आपल्याला टिकायचं असेल तर 3 घटकवर लक्ष देणं खूप गरजेचे आहे. म्हणजे आपले ICDचे कायदे, योजना, बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान. इंग्लिश मराठी तर हे आपले झालेच असतो. 10 क्वेश्चन आहे संगणक पोषण घटकवर. पण हे 3 घटकवर आपण जर व्यवस्थित केलं ना तर आपलं सगळं अभ्याससुद्धा व्यवस्थित होते. आणि परीक्षामध्ये टिकण्यासाठी 3 घटक तर IMPचे आहेत. मग नंतर मुलगा उठला, त्याला मग मी ज्यूस बनवून दिले. सगळ्या गोष्टी मॅनेज करून आपल्याला अभ्यास करावा लागते. तर त्याला ज्यूस बनवून झाल्यानंतर रोज मम्मी मला ज्यूस द्या असं त्यानं जिद्दपणा केला. मग त्याला मी ज्यूस बनवून दिले आणि नंतरसुद्धा मग मी अभ्यासाला लागली. तर काय असतो अभ्यासमध्ये आपल्याला
सगळ्या गोष्टी म्हणजे आपला तरी म्हणजे दिवसभरातून 4 घंटे तरी आपला अभ्यास झाला पाहिजे आणि रात्रीच्या 2 घंटे म्हणजे मी 9 वाजतापासून तर 12 वाजतापर्यंत अभ्यासला वेळ देते. तर बघा रात्रीचे मग सगळे जेवण घेऊन आटपून नंतरसुद्धा मग मॅथ हातात घेतले. तर गणितामध्ये जास्त लक्ष त्याच्याकडे देणं खूप गरजेचं आहे. आपल्यामध्ये कसं याच्यामध्ये पाढे, स्क्वेअर रूट, क्यूब हे सगळे झाल्या पाहिजेत आणि मॅथची जितकी आपण प्रॅक्टिस करू ना तितकी बेस्ट असतो आणि पेपरमध्ये जर क्वेश्चन आले तर आपल्याला लवकर बी सुद्धा करण्यामध्ये योग्य होते. आपण म्हणतो का एक दिवस आपण गणिताला म्हणजे सुट्टी देऊन, तर असं काही होत नाही. कारण आपण त्याला सुट्टी देऊन तो सुद्धा आपल्याला सुट्टी देऊ शकतो. म्हणून आपल्याला कंटिन्यू गणिताला जास्तीत जास्त फोकस करायचे आहे आणि गणितावर 20 क्वेश्चन दिलेले आहेत, तर त्यासाठी प्रॅक्टिस करणं खूप गरजेचे आहे. तर मी बघा गणित सॉल्व करत आहे आणि दिवसभरातून आपण आणि रात्रीपर्यंत आपल्याला 7 घंटे तरी आल्या पाहिजे, कारण की आता पेपर आहे आणि ही आपल्या हातातून संधी गेली तर आपण खूप गमवल्यासारखे असे करू. पण प्रयत्न आपल्याला सोडायचा नाही. यश मिळो या अपयश मिळणार तर आपल्याला खचून जायचं नाही. दुसऱ्या एक्झामसाठी प्रयत्न करायचा. पण ह्या एक्झामसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. यश नंतरची वेळ आहे. मेन आहे आपल्याला अभ्यास. आणि बघा मग RDX अकॅडमी आहे, याच्यामधून सामान्य विज्ञानचे जे जास्तीत जास्त कोणते प्रश्न विचारतात तर ते त्यांच्या मी लेक्चर बघत होती आणि नंतर ते मी सॉल्व केलं. यूट्यूबवर RDX आणि उत्कर्ष अकॅडमीमधले हे 2 सरांचे लेक्चर मी बघते आणि तिथूनच अभ्यास थोडा बहुत करते. कारण त्यांचे लेक्चर खूप बेस्ट आहेत. खूप शिकवण्याची पद्धत खूप सोपी आहे आणि चांगले समजून सांगतात. तर तिथूनच अभ्यास करते. तर बघा 11:15 वाजले. तर मग 12 वाजतापर्यंत मी अभ्यास कंप्लीट झाल्यानंतर लाईट गीट बंद केलं आणि नंतर मी आराम केले. तर आपण तर चला भेटूया. अशा पद्धतीने मी सकाळपासून तर रात्रीच्या 12 वाजतापर्यंत अभ्यास केले. तर चला आपली काळजी घ्या आणि अभ्यास करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत.